नमस्कार. देवाला नकार. देवाला काही लोक नाकारतात, देव नाही म्हणतात. देव नाही म्हणण्याचं काय कारण आहे? देव प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून लोक काही देव नाही म्हणतात. पण दुसरं कारण आहे, देव मदत करत नाही. त्यांना अगोदर मदत पाहिजे, देव नाही पाहिजे, मदत पाहिजे देवाकडून, म्हणून देवाला नाकारतात. नाही तर देवाला नाकारण्याचं काय कारण आहे? आणि आपल्याला पाहिजे तो देव, आपल्याला पाहिजे देव व्यक्ती स्वरूपात, देव आहे अस्तित्वाच्या स्वरूपात, अनुभूतीच्या स्वरूपात. मग आपल्याला पाहिजे तो देव नाही. देव अस्तित्वाच्या स्वरूपात आहे, अनुभूतीच्या स्वरूपात आहे, आणि आपल्याला व्यक्ती स्वरूपात पाहिजे, मदत करणारा देव पाहिजे. म्हणून आपण देव नाकारतो. आपल्याला मदत मिळत नाही, आणि आपल्याला मदत मिळाली नाही देवाकडून की मग आपण म्हणतो देव नाही. पण मदत केल्यावरच देव आहे आणि मदत नाही केल्यावर देव नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. देव आहे म्हणला तरीही देव आहे, आणि देव नाही म्हणला तरीही देव आहे. देव आहे हे एक त्याचं स्वरूप आहे, आणि देव नाही हे एक त्याचं स्वरूप आहे. अशा दोन स्वरूपात देव आहे. तुम्ही देव नाही म्हटला तरी आहे, आणि देव आहे म्हटला तरी आहे, असं गुरु नानकांनी सांगितलं होतं. देव आहेच्या स्वरूपात पण आहे आणि नाहीच्या स्वरूपात पण आहे, परंतु देव आहेच. ज्यांचा विश्वास आहे, ज्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांना तो कुठल्याही स्वरूपात दिसतो. आणि ज्यांचा देवावर विश्वास नाही, ज्यांना फक्त मागायचं, ज्यांना फक्त भीक मागायचं आहे, देवाकडून काहीतरी मदत पाहिजे, देवाकडून काहीतरी फुकट पाहिजे, म्हणून ज्यांना देव पाहिजे त्यांच्यासाठी देव नाही. पण ज्यांना देवाकडून काहीच पाहिजे नाही आहे, त्यांना देव आहे ना, ते नाकारतात कुठं? ते त्याला मागत नाहीत आणि आहे बी म्हणतात. यांच्या मनाचा मोठेपणा आणि यांच्या मनाचा मोठेपणा, ह्या मनाच्या मोठेपणात फरक आहे. म्हणून देव आहे, पण देव अस्तित्वाच्या स्वरूपात आहे, अनुभूतीच्या स्वरूपात आहे. पण नाहीच म्हणणं तो त्यांचा प्रश्न. आता काय आहे, देवाला आपण, ह्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी आपण निर्गुण निराकार, देवाला काय म्हटलेलं आहे? कित्येक हजारो वर्षापासून साधू संत देवाला निर्गुण आणि निराकार, तो कुठल्याही गुणाने आपल्याला त्याचं वर्णन करता येत नाही. आणि कुठल्याही आकारात देव आहे. निर्गुण आणि निराकार या दोन्ही शब्दामध्ये तेच दडलेलं आहे. एक सांगतो कुठल्याही गुणाने त्याचं वर्णन करता येत नाही, आणि कुठल्याही आकारात तो आहे असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून देव निर्गुण आणि निराकार या दोन्ही स्वरूपात आहे. तो निर्गुण पण आहे, त्याचा कुठलाही गुण नाही, आणि निराकार, त्याला आकारही नाही, अशा स्वरूपात देव आहे. आपल्याला पाहिजे व्यक्ती स्वरूपात, आणि तो आहे तशा स्वरूपात, निर्गुण निराकार. मग आपल्याला जो प्रत्यक्ष देव पाहिजे तो प्रत्यक्ष नाही, तो फक्त अनुभूतीच्या स्वरूपात आहे, अस्तित्वाच्या स्वरूपात आहे. आता का जर पुन्हा पुढे जाऊन काय होतं, ते आत्मतत्वाच्या स्वरूपात आहे. देव आहे ते कसा आहे? देव आहे आत्मतत्वाच्या स्वरूपात. जे एखादा जीव प्रगट होताना जे आत्मतत्व लागतं, त्या बॉडीमध्ये एक आत्मतत्व लागतं. तेव्हा चेतना येणार, तेव्हाच ती प्राणज्योत त्याच्यामध्ये पेटणार, आणि तो माणूस जिवंत राहणार. ती प्राणज्योत जर पेटली नाही, तो आत्माच जर शरीरात नसेल, तर शरीर जिवंत राहील का? तर शरीर जिवंत राहणार नाही. म्हणून चेतना किंवा आत्मा त्या शरीराला गरजेचा असतो, आणि परमात्मा त्या स्वरूपात प्रेझेंट आहे, आत्म्याच्या स्वरूपात प्रेझेंट आहे, चेतनेच्या स्वरूपात प्रेझेंट आहे. पण आपल्याला पाहिजे प्रत्यक्ष कुठून आणणार? प्रत्यक्ष नाहीच, तर त्याला आणणार कुठून? म्हणून ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात देव मानायचा आहे. बरं, दुसरं, आपल्यासारखे किती लोक आले? आपल्यासारखे लोक पृथ्वीवर किती आले? करोडो वर्ष झालं इथं जीव ह्या पृथ्वीवर जगत आहेत, करोडो वर्ष. मग करोडो वर्षात किती पिढ्या येऊन गेल्या? सगळ्यांनी असंच म्हटलं, कुणी नाकारलं, कुणी होकार दिला, कुणी काय केलं, कुणी काही केलं. पण त्याच्यावर, त्या तत्वावर किंवा त्या अस्तित्वावर काही फरक पडला का? तुमच्या नाही म्हणण्याने किंवा तुमच्या हो म्हणण्याने. साधू संतांनी हो म्हटलं तरीही त्यांनी त्याचं जे तत्व आहे, त्याचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वात काहीही बदल केलेला नाही. आणि ज्यांनी देवाला नाकारलं, ज्यांनी खूप साऱ्या पिढ्यामध्ये देवाला नाकारलं लोकांनी, परंतु त्या अस्तित्वावर फरक पडला का? त्या आत्म्यावर फरक पडला का? परमात्म्यावर फरक पडला का? तर नाही. तुमच्या हो म्हणण्याने आणि तुमच्या नाही म्हणण्याने त्या अस्तित्वावर, परमात्म्यावर काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तुम्हाला, कारण तुम्ही एका ट्रिपसाठी आलेला आहे. तुमचा जन्म 60-70 वर्षाचा, आणि पृथ्वीचं आयुष्य करोडो अब्ज वर्ष. त्यामुळं
तिथं तुम्ही हो म्हणलात आणि तुम्ही नाही म्हणलात तर अस्तित्वावर फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही देवाला नाकारता तेव्हा तुम्ही मनातून अस्थिर राहता. आणि अस्थिरता हाच खरं पाप आहे. अस्थिरता हे खरं पाप आहे आणि तोच खरा नरक आहे. अस्थिर माणूस राहतो कधी? विश्वास नसल्यावर. विश्वास नाही म्हणून माणूस अस्थिर राहतो आणि मग देवाला नाकारतो. पण देवाला नाकारून पुन्हा जास्त अस्थिर होतो. पुन्हा जास्त अस्थिर झाला की मग तो नरकात जगल्यासारखाच आहे. पृथ्वीवर असून सुद्धा पृथ्वीवरच त्याला नरक, आणि जो विश्वासाने देवावर विश्वास ठेवून जगतो त्याला पृथ्वीवरच स्वर्ग. पुढे काय असेल ते मरणानंतर ते आपल्याला कळलंच. पण ते पर्सनल लेवलला असेल आपल्याला कळलं. पण इथं जगताला आपल्याला काय सांगता येणार नाही. जो मरतो तो परत काही सांगू शकत नाही परत, म्हणजे इथं सृष्टीमध्ये. आणि जो जिवंत आहे तो परलोकात काही इंटरचेंज करू शकत नाही. तिथं काय चाललंय कळू शकत नाही. म्हणून देवाला तुम्ही नकार दिला किंवा होकार दिला, इथे अस्तित्वावर काही फरक पडत नाही. फरक पडतो तुमच्यावर. नकार दिला तर तुम्ही अस्थिर राहता आणि होकार दिला तर तुम्ही स्थिर राहता. म्हणून आपण मानायचा देव किंवा नाही मानायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. ओम तत्सत.